अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर काल भारतरत्न घोषित झाला आहे लालकृष्ण अडवाणींना। भाजप त्याचं सर्वत्र स्वागत करत आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं। जिनांच्या कबरीवर ज्यांनी गुलाब पुष्प वाहलं अशांना भारतरत्न देता हा फार्स आहे। बरोबर आहे। अखरी देशामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आज आणि देशातली फासिस्ट सरकार काय करते आहे हे कळायला कोणालाच कारण नाही। मीडियाला दबावामध्ये आणून ठेवलेलं आहे, वास्तविकता लोकांपुढे येऊ दिली जात नाही आणि जी काही परिस्थिती आज आहे की देशातलं सरकार जनतेसाठी आहे की देशाच्या मूडभर लोकांसाठी आहे, या संविधानाच्या आधारावर आहे का त्यांचं वेळ काही संविधान बनवलेलं आहे, अशी जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, संभ्रमाची परिस्थिती 75 वर्षामध्ये देशामध्ये हे पहिल्यांदा घडते आहे। त्यामुळे भारतरत्न कोणालाही देऊ शकतात, जे पाकिस्तानचे पुरस्कृत असतील त्यांनाही देऊ शकतात। त्यामुळे याच्यावर मी आज फार काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। पण एकीकडे अपमान करायचा आणि एकीकडे भारतरत्न द्यायचे, जे काही त्यांच्या पक्षात चाललेलं आहे ते तर आपण पाहतोच आहे। त्याच्यामुळे हा एक प्रकारचा दिशाभूल करणारी ही व्यवस्थेच्या आधारावरच आंबेडकरांनी त्या पद्धतीचं त्यांच्यावर टीका केली असेल। छगन भुजबळांनी काल जाहीर वक्तव्य केलं की 16 नोव्हेंबरलाच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। असं असताना सुद्धा त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला सुद्धा हजेरी लावली। आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, खरोखर त्यांनी राजीनामा दिला आहे का? काय वाटतं तुम्हाला? याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतात। स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं, स्वतः सांगतो मी राजीनामा दिलेला आहे। अखरी जी नौटंकी चाललेली आहे मंत्रिमंडळामध्ये, काय नौटंकी चाललेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे। जनतेचे पैसे लुटायचे कसं त्यांचा प्लॅन चालतो आणि एकाने एक बोलायचं, दुसऱ्याने बोलायचं, लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं, हे या सरकारमध्ये काम चाललेलं आहे। त्याच्यामुळे हे महाभ्रष्ट सरकार महाराष्ट्रातलं हे आपल्याला त्याचं दर्शन होतं। म्हणून कोणी राजीनामा दिला की नाही दिला याच्यावर जाण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं, शेतकऱ्यांसाठी हे काय करणार आहेत, तरुणांसाठी काय करतात आहेत, तरुणांना रोज फसवलं जात आहे, गरिबाला रोज महागाईच्या झोकात टाकलं जात आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सरकारने द्यावी। या पद्धतीची नौटंकी सरकारने बंद करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।